नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। तर मित्रांनो, याच्यात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे? पहिली जमात आहे गोंड आणि दुसरी आहे भिल्ल। याचं उत्तर आहे दोन्ही जमात हे मुख्य आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी पंढरपूर येथे संत चोखमाळ्याचे स्मारक बांधले? संत नामदेव यांनी। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता डॅश डॅश यांची होती? यादव यांची समृद्ध सत्ता होती। पुढचा प्रश्न, ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1906 साली करण्यात आली। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे? वॉशिंग्टन DC येथे स्थित आहे। त्याची स्थापना 27 डिसेंबर 1945 साली झाली। आणि संस्थापक सदस्य 44 देश आहे आणि त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे। पुढचा प्रश्न, जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व देशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध डॅश डॅश म्हणून ओळखला जातो? याचं उत्तर आहे अभिकेंद्री। पुढचा प्रश्न, प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? याचं उत्तर आहे रायबोझोम। पुढचा प्रश्न, लोसूंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते? याचं उत्तर आहे भूतिय ही जमात सक्रिय सहभाग घेते। पुढचा प्रश्न, मद्रास म्हणजे चेन्नई वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता? याचं उत्तर आहे ब्राह्मे समाज यांपासून प्रेरित होता। ब्राह्मे समाज हा 1828 साली राजा राममोहन राय यांनी स्थापना केली। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे? याचं उत्तर आहे कलम 31A हा वगळण्यात आला आहे। कलम 31 काय सांगतो? संपत्तीचा अधिकार। 44वी दुर्घटना दुरुस्ती हा हक्क काढून टाकण्यात आला। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राज्याची राजधानीचे प्राचीन नाव आहे? याचं उत्तर आहे प्रतिष्ठान। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण डॅश डॅश हे करतात? राज्याचे मुख्यमंत्री करतात। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या डॅश डॅश आहे? 36 जिल्हे आहेत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्यकृती आहे? याचं उत्तर आहे भावार्थ रामायण ही संत एकनाथ महाराजांची साहित्यकृती आहे। बुद्धभूषण ही संभाजी महाराजांची साहित्यकृती आहे। भावार्थ दीपिका ही संत ज्ञानेश्वरांची आणि शिवभारत ही कवी परमानंद यांची। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे विधानसभेत किती सदस्य आहेत? महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत। 1960 साली महाराष्ट्र विधानसभेत 264 सदस्य होते। महाराष्ट्र विधानसभा 288 आहे आणि विधान परिषद हे 78 आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या काळात मराठी भाषा आणि साहित्याचा स्वर्णकाळ मानला जातो? आता काळ कोणते आहे? राष्ट्रकूट काळ, सातवाहन काळ, वाकाटक काळ आणि यादव काळ। तर यातला कोणता स्वर्ण काळ मानला जातो? याचा स्वर्णकाळ हा यादव काळ मानला जातो। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।